नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो 4 ते 1 या टिपक्यांपासून छान अशी कार्तिक पौर्णिमेसाठी रांगोळी बघणार आहोत. तर बघू शकताय तुम्ही, असे मी 4 ते 1 टिपके तयार करून घेतलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला 3 टिपके एकमेकांना गोलाकार आकारात असे जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे 3 टिपके थोडंसं मी टिपक्यांच्या वरती देखील लाईन ओढून घेत आहे. तुम्ही देखील तसंच करायचं आहे. तर बघू शकता, इथं आपण थोडासा वरती हा गोल वाढवून घेऊयात थोडासा. त्यानंतर आता हलकासा थोडी असं वरती देखील आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये रंग भरून घेऊयात आधी. तर मी यामध्ये मोरपंखी रंग भरून घेत आहे. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही रंग भरू शकता. तर वरच्या ह्याच्यामध्ये आपण हा केशरी रंग भरून घ्यायचा आहे. आपला रंग आता भरून झालेला आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये हलकंसं गोलाकार आकार द्यायचा आहे आणि इथून आपण दिव्याची अशी ज्योत तयार करून घ्यायची. आता इथं आपण कमळाचं फूल तयार करून घेऊयात. त्यानंतर इथून आपण आता यामध्ये देखील आपण रंग भरून घेऊयात. तर कमळामध्ये मी अर्ध्यावर गुलाबी रंग भरून घेणार आहे. तुम्हाला जर पूर्ण हवा असेल तर तुम्ही पूर्ण देखील यामध्ये रंग भरून घेऊ शकता, पण मी इथं अर्ध्यावर भरून घेणार आहे. त्यानंतर खाली यामध्ये मी हिरवा रंग भरून घेणार आहे. वरती जे आपल्या ज्योती दिसत आहेत त्यामध्ये आपण लाल रंग द्यायचा होता मला. आपला लाल रंग भरून झालेला आहे. त्यानंतर आपण काय करायचंय, इथून आपल्याला अशी डॉट देऊन घ्यायचे.
यामध्ये मी असं थोडासा पांढरा रंग भरून घेते. इथून आपल्याला अशी वेल काढून घ्यायची आणि हे आपल्याला अशी हलकीशी प्रेस करून घ्यायची. तर आपल्या आता ही पहिली रांगोळी तयार झालेली आहे. तर आपण आता दुसऱ्या रांगोळीला सुरुवात केलेली आहे. उभे मी 5 ठिपके देऊन घेतलेले आहेत आणि परत इकडचा तिकडचा एक एक सोडून 3 आणि परत 1 ठिपका देऊन घेतलेला आहे. तर आपल्याला आता अशी दोन पंते तयार करून घ्यायचे. त्यानंतर इथून असा गोलाकार देऊन घ्यायचा आणि हे आपण ज्योती आता अशा थोड्याशा लांबपर्यंत तयार करून घेऊयात. इथं मी मोराचा एक आकार तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण असा एक गोल तयार करून घेतलेला आहे आणि वरती आपण एक छोटंसं कमळाचं फूल तयार करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अशा आपल्याला तिरक्या लाईन देऊन घ्यायची आहेत. इथून आपल्याला अशी फुलं तयार करून घ्यायची. आता इथं देखील मी अशी फुलं तयार करून घेणार आहे. तर आतमध्ये जे आपल्या ज्योत दिसत आहेत त्यामध्ये मी हा केशरी रंग भरून घेते. इथे आपल्याला एक टिपका देऊन घ्यायचा. त्यानंतर यामध्ये मी गुलाबी रंग भरून घेणार आहे. आपल्याला गुलाबीचे टिपके ओढून घ्यायचे. वरती देखील गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. त्यानंतर आतमध्ये आपण हा निळा रंग भरून घेऊयात दोन्ही बाजूला. तर मैत्रिणींनो, आपली ही रांगोळी तयार आहे. या दोन्ही रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.